गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची, नवीन सुरुवात. मित्रांनो, आज आम्ही साईसोबत दोघंच आहे घरी आणि बाकीचे हॉस्पिटलमध्ये गेलेले. आज आहे ना मम्मीचं ऑपरेशन आहे डोळ्यांचं. म्हणजे ॲक्च्युली झालं त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन. आता ते हॉस्पिटलमध्ये बसलेले. 11 वाजेपर्यंत त्यांचा डिस्चार्ज होऊन जाणार. मग ते घरी येतील. तर साईसोबत आता आम्ही दोघेच आहे घरी. घरातले कामं चालू आहे आमचे. सकाळी उठून ते लवकर आंघोळ वगैरे करून तिघंजणं चालले गेले, मम्मी पप्पा आणि साईचे पप्पा असं. आणि आम्ही दोघंच आहे घरात, कारण सकाळी लवकर बोलवलं होतं ना त्यांना. काय गरज नाही आहे तरी पण उगाचच ते उचलायचं काम करतोय. त्याला फरशी पुसायची आहे. आता मी फरशी पुसत होते तर मला पण पुसायची, म्हणून मग तो मध्ये मध्ये त्याचं काम चालू आहे. त्याला टी व्ही लावून दिली तर टी व्ही नाही बघायची आहे आणि माझ्यासोबत ते फरशी पुसायची आहे. आता पहिले म्हटलं फरशी पुसून घेऊ, कारण मम्मी येणार तर मग सगळं धुळीचंच हे राहील म्हणून. झाडू मारून घेतलं होतं अगोदर मीने. म्हटलं आता फरशी पुसून घेऊ, तर याच्यामध्ये नाटके सुरू झाले. काय करून राहिला बघा, ऐकत नाहीये. केव्हाचा मध्ये 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 काम करतोय. हा मोठा झाल्यावर करणार आहे का बरं? लागलं बरं का त्याच्या डोक्याला. काय झालं? कुठे लागलं तुला? गाडी पण चालू झाली तुझी? तू टीव्ही कोण बघताय? टीव्ही हा टीव्ही बघायची का तुला? आता मोबाईल पाहिजे त्याला. जर टीव्ही बघून ये जात. आज एकटाच आहे ना, तर अजून जास्तच त्रास देतोय मला. मग असे आम्ही दोघं बसून टीव्ही बघत होतो याच्यासोबत. माझ्यासोबत बसलेला तर तिथून उठून आहे ना दुसऱ्या खुर्चीवर गेला. हा नाही 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 नाही, सांग 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 काय झालं? मग अशी माझ्यासोबत बसलेला, आम्ही दोघं टी व्ही बघत बसलेलो. तर माझ्यासोबत बसलेला तिथून उठून दुसऱ्या खुर्चीवर गेला आणि ना त्याच्यावर आहे ना उशी वगैरे हे सगळे ठेवलेले आहेत ना त्या खुर्चीवर. तर ते खाली टाकत होता आणि टाकता टाकता गेला मागे पलटी मारत. लागलं मग त्याच्या डोक्याला. मला असं रडत होता ना खूपच, शांतच बसायचा नाही. असं कार्टून आहे, अजिबात ऐकत नाही. आणि आता टी व्ही लावून दिले तर गपचूप टी व्ही बघायचं ना, कार्टून बघायचं ते नाही. ते पण बघायचं आणि दुसरे कामं पण करायचे, वाढवा काम. मग त्याच्यात झालं ना, मग त्याचाच काम वाढवा. ऐकत नाही ना अजिबात. तर मित्रांनो, काल आहे ना मम्मीचं ब्लड टेस्ट वगैरे केले होते काल. रिपोर्ट कारण पाहिजे होता डॉक्टरांना. त्यांचं रक्तलघवी वगैरे चेक केलं. त्याच्यानंतर शुगर वगैरे आहे की नाही हे सगळ्या चेक केलं. आणि मग डॉक्टर बोलले की आज जर रिपोर्ट भेटला तर उद्या लगेच आपण ऑपरेशन करून घेऊ. कारण साईचे पप्पा पण आता उद्या जाणार आहे ना, म्हणून मग लवकर लवकर ऑपरेशन करून घेतलेलंच बरं राहणार. म्हणून मग आज आहे ना ऑपरेशन करून घेतलं. रिपोर्ट वगैरे काल येऊन गेले होते. त्याच्यानंतर साईचे पप्पा आहे ना तिकडे दाखवायला गेले होते डॉक्टरांना. तर मग
ते रिपोर्ट घेऊन आले. मग डॉक्टरांना दाखवायला गेले तर रिपोर्ट सगळे नॉर्मल होते. म्हणून आज आहे ना ऑपरेशन करून घेतलं त्यांचं आणि ऑपरेशन व्यवस्थित झालं. आता ते येतील 11-11:30 वाजेपर्यंत. जेव्हा त्यांना डिस्चार्ज मिळेल तेव्हा. अजून स्वयंपाक करायचा बाकी आहे. आता त्यांना काय खायला लावलं हे त्यांना आल्यावरच विचारू. कारण सकाळी आहे ना पोहे बनवून दिले होते. ऑपरेशनला करायला जायचं होतं ना, मग लवकर बोलवलं होतं. तर डॉक्टर म्हणे काहीतरी खाऊन या नाश्ता वगैरे. तर म्हणून आहे ना पोहे बनवून दिले होते. मग पोहे वगैरे खाल्ले. त्याच्यानंतर मग ते गेले होते. तर आता येतील तेव्हा त्यांना विचारू काय खायला दिले काय नाही असं. मग आल्यावर बनवू. मग असंही सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे. मग आल्यावर बनवू. फक्त साईचाच नाश्ता होत राहतो दिवसभर. तो किती खात राहिला ना तरी कमीच पडतं असे. आत्ता मगाशी फोन केला होता त्यांनी, साईच्या पप्पांनी. तर म्हणे झालं व्यवस्थित ऑपरेशन. आता बाहेर रूममध्ये ठेवलेलं आहे. जेव्हा डिस्चार्ज होईल तेव्हा येऊ म्हणे आम्ही. तर मित्रांनो आता आहे ना साईचे पप्पा आले होते आणि चावी घ्यायला. त्यांना डिस्चार्ज दिलं वाटतं. गाडी घेऊन गेले होते पहिले ते मोटरसायकल. आता गाडी घ्यायला आले. आता त्यांना घेऊन येतील आणि साईला पण सोबत घेऊन गेले. कारण तो मला काहीच काम करू देत नाही. आता मी फरशी पुसत होती तर मध्ये मध्ये त्याचं चालू होतं. आता त्याची TV चालू आहे. ती TV बंद करून देते. एक रूम पुसून घेतली होती मीने. आता ही दुसरी रूम आहे. पुसून घेते मी कारण आता ते येतीलच 10 मिनिटात पोचून जातील. कारण जवळच आहे हॉस्पिटल. त्याच्यामुळे लवकरच पोचून जातील आणि गाडी घेऊन गेले म्हटल्यावर लवकरच येऊन जातील ते. तर आता मी पटापटा पहिले ना हे फरशी पुसून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत नंतर.
साई कुठे गेला होता सांग बरं. आईला गेला होता ना. हा आई कुठे आहे? आई मित्रांनो मम्मीला घेऊन आलेले आहेत. 11 वाजता घेऊन आले, लगेच 10 मिनिटात घेऊन आले, कारण जवळच हॉस्पिटल होतं ना, त्याच्यामुळे मग पटापट आहे ना फरशी पुसून घेतली. आता मम्मीला घेऊन आले तर ती पुढच्या रूममध्ये आराम करते. डोळ्याला पट्टी लावलेलीच आहे अजून पण, आणि उद्या जाणार पट्टी काढायला. आज दिवसभर पूर्ण दिवसभर आहे ना पट्टी राहू देणार, कारण ऑपरेशन झाले म्हणून आज दिवसभर पट्टी राहू देणार आणि उद्या काढणार. तर साईला पण आहे ना झोप लागलेली होती आणि म्हणूनच आहे ना तो चिडचिड करत होता. तर आता त्याला दूध वगैरे पाजलं आणि मग झोक्यामध्ये झोपवलं त्याला. तर स्वयंपाक करते मी आता, आणि कपडे वगैरे भिजवून ठेवले आहे. आजपासून मावशीच धुणार आहे कपडे, पण भांडे घासत होत्या त्या पहिले, पण आजपासून त्यांना कपडे धुवायला पण लावून दिले, कारण हे पण चालले जातील तर साईला सांभाळायला कोणीच नाही राहणार. मग बाबा असतात, पण मग बाबांकडनं सांभाळला नाही जातो. त्याच्यामुळे मग मावशीला लावून घेतलं कपडे धुवायला. आता ते कपडे भिजवून ठेवलेले आणि मावशी येतील तेव्हा ते कपडे धुतील. तर आता मी त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठी स्वयंपाक करते आणि मग बोलते तुमच्यासोबत नंतर, कारण पहिले स्वयंपाक करून घेते, कारण आता 11:30 होऊन गेले. आणि एकदम साधंच जेवण करायला सांगितलेलं आहे. तर मग काही नाही, साधी खिचडीच बनवते मी मुगाची, त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी वेगळं बनवेल, कारण स्वयंपाक बनवता आता भरपूर वेळ होऊन जाणार मला त्याच्यासाठी. चला तर मग बोलते मी तुमच्यासोबत नंतर. मुगाची खिचडी लावली मी याच्यात, आणि हे ना ज्वारीचं पीठ आहे. आता 2 भाकऱ्या बनवून देते ज्वारीच्या, 2 किंवा 3. पीठ पण संपून गेले, गव्हाचं पीठ संपलं आहे. आता यांना आहे ना वरती गहू घेण्यासाठी पाठवलेले आहे. आता ते वरती गेले गहू घेण्यासाठी, मग ते आले का थोडंसं उन्हात ठेवेल आणि मग त्याच्यानंतर दळायला घेऊन जाईल. पाकडलेले ते थोडेसे अजून एकदा पाकडून घेणार. 1-2 खडे असतात त्याच्यामध्ये घाण. आता आपली मुगाची खिचडी झाली. आता 2-3 भाकऱ्या बनवून घेते पटापट. असा पण साई झोपलेला आहे तोपर्यंत, आणि तो जर उठला तर परत मला काहीच करू देणार नाही, आणि त्याची पण आंघोळ बाकी आहे आणि माझी पण आंघोळ बाकी आहे अजून. मग आता साई उठला का तेव्हाच आम्ही दोघं आंघोळ करू. तोपर्यंत स्वयंपाक करून घेते. आणि मम्मीची आता खिचडी झालेली आहे, तर मम्मीचं ते थोडंसं थंड झालं का त्यांना काढून देते खायला, कारण त्यांना गोळ्या पण दिलेल्या आहेत. 2 टाईम आहे, सकाळ संध्याकाळच्या. एक पेनकिलर आहे आणि एक अँटीबायोटिक आहे. मग आता त्यांना जेवण दिल्यानंतर मग ते देणार गोळ्या. मग उद्या जातील ते पट्टी काढायला पप्पांसोबत, कारण हे पण सकाळी 6 वाजताच चालले जातील त्यांच्या कामानिमित्त. मग आम्ही एवढेच राहू. मित्रांनो, आता आहे ना मी सगळं आवरून आहे ना वरच्या रूममध्ये आलेली आहे, आणि साईला खालीच ठेवलेलं आहे, आणि मी वरच्या रूममध्ये येऊन बसलेली आहे. आणि दुपारचा आहे ना आवरता आहे ना एवढा टाईम होऊन गेला खूपच. तर स्वयंपाक वगैरे केला, त्याच्यानंतर मम्मीला जेवायला वगैरे दिलं. त्यांच्यानंतर यांनी मम्मीला मेडिसिन वगैरे दिले,
मग बाकीचं मी दुसरं जे आवरायचं होतं ते सगळं आवरून घेतलं. किचन ओटा वगैरे सगळं साफसफाई करून घेतली आणि सगळे भांडे ना बाहेर भिजवून ठेवले. मावशी येऊन कपडे वगैरे धुवून गेल्या होत्या. त्याच्यानंतर ते दुसऱ्या घरी गेले. मग तिथून येऊन आता परत भांडे घासतील. अजून आलेल्या नाही आहे, तर भांडे भिजवायला ठेवलेले आहे. रात्रीचे पण असतात ना भांडे, म्हणून मग भिजवून ठेवावे लागतात. तर आता ते जेव्हा पण येतील तेव्हा घासतील. तर जेवण वगैरे करून आम्हाला भरपूर वेळ झाला. त्याच्यानंतर मग आता सगळे आराम करताय आणि मग आम्ही पण जेवण वगैरे करून आत्ता आंघोळ वगैरे केली. साईला पण आंघोळ घातली आणि त्याच्यानंतर मग मी केली, कारण भरपूर टाईम होऊन गेला होता ना म्हणून. कारण मम्मीन ते तर 11 वाजताच येऊन गेले दवाखान्यातून. त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मग मी त्यांच्यासाठी खिचडी वगैरे बनवली, मुगाची खिचडी. आणि मग आमच्यासाठी पिठलं भाकरी बनवलं आणि मग सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर माझा जेवढा पसारा होता ते सगळं आवरला. आता ते सगळं आवरून आहे ना मी वरच्या रूममध्ये येऊन बसलेली आहे. साईचं पण आज खूप चिडचिड चालू आहे, नुसतं रडायचं काम चालू आहे. एक तर आज लवकर झोपून पण घेतलेलं आहे त्यांनी आणि आता तर झोपणार बी नाही लवकर, काही नाही. आणि त्याला मुगाची खिचडी खाऊ घालते तर खात नाही आहे, नुसतं दूध पाहिजे. मग सारखं कसं काय दूध देणार आहे बरं त्याला. मग जेवढं त्याला खाऊ घालता येईल तेवढी मुगाची खिचडी खाऊ घातली होती तेव्हा. आता काही खाऊ घातली नाही. आता नागलीचे पोंगे दिले त्याला खायला आणि त्याच्या पप्पासोबत बसलेला आहे. आणि मी समोर असला का नुसता रडायचंच चालू होऊन जातं. आणि आज तर पीठ पण संपून गेलेलं आहे ना गव्हाचं, त्याच्यामुळे यांनी वरच्या रूममधून आणून दिले होते मला गहू. आता मी ते निवडले. त्याच्यानंतर मग आंघोळ केली आणि मग आंघोळ करून आता वरच्या रूममध्ये येऊन बसली. आता लाईट गेली आहे. लाईट आल्यावर मग दळायला जाईल मी, कारण मग संध्याकाळी आपल्याला लागेलच परत पीठ स्वयंपाक बनवण्यासाठी. उद्या तर हे चालले जातील. उद्यापासून माझे तर अजून जास्त हाल होणार आहे. कारण मम्मीचं तर डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. आता मम्मी कसं, मी बाकीचे कामं आवरून घ्यायची तोपर्यंत ते त्याला सांभाळायचे. आता तर मम्मीचं डोळ्याचं ऑपरेशन आहे, त्याच्यामुळे त्यांना जास्त काय आपण ताण देऊ शकत नाही आणि जास्त हे पण नाही करू शकत. तर त्यांना आरामच करू देऊ. आणि त्यांचं आता उद्यापासून ते पट्टी काढतील. मग त्याच्यानंतर मग ड्रॉप किती वेळेस टाकायचं हे टायमावर आपल्याला टाकावं लागेल उद्यापासून. आता डॉक्टर जसं सांगतील त्याप्रमाणे आपल्याला ते करावं लागेल, कारण डोळ्यांचं काम आहे ना म्हणून. तर आता मी वरच्या रूममध्ये येऊन बसलेली आहे. ही आमची मच्छरदाणी काढलीच नाही, असंच राहू देते. परत लावायचं काढायचं, लावायचं काढायचं हेच करत बसायचं, त्यापेक्षा लावलेलीच बरी. असं पण तर दिवसभर बंदच राहतं, मग काय तेवढं घाण पण तर नाही होत. संध्याकाळी येऊन थोडंसं झाडू मारून घ्यायची वरची रूम. मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.